महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने कहा है कि अतिवृष्टि से राज्य भर में 50 लाख हेक्टेयर से अधिक खेती पूरी तरह से बर्बाद हो चुकी है। सोयाबीन, कपास और संतरे के पेड़ जड़ से टूट चुके हैं। उन्होंने आश्वासन दिया है कि पंचनामा का काम तेजी से चल रहा है और दिवाली से पहले किसानों को मदद पहुंचा दी जाएगी। उन्होंने स्पष्ट किया कि सरकार किसानों की आंखों से आंसू पोंछने के लिए प्रतिबद्ध है। कपास, संतरा हा साराच त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला आणि त्यामुळे एक मोठं संकट शेतकऱ्यावर या ठिकाणी आहे। संपूर्ण शेतकऱ्याचे संत्रा या ठिकाणी झाडाच्या झाड या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणे याकरता आमचा प्रयत्न आहे, पण नुकसान फार मोठं आहे। तुम्ही पाहणी केलेली किती नुकसान दिसलं तुम्हाला? पडलेले या ठिकाणी झाडाच्या झाड उन्मळून पडले, संपूर्ण बगीचे उद्ध्वस्त झाले आणि संत्र्याचं फार मोठं नुकसान झालं, कपासाचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, काही शिल्लक नाही आहे। 60,000 हेक्टर जमिनीचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळं एकीकडे राज्याची हीच परिस्थिती आहे, नागपूरमध्ये हीच परिस्थिती आहे, अमरावतीमध्ये परवा मी सरसकट पंचनामे करायला लावले, तिथे हीच परिस्थिती आहे। एकंदरीत शेतकरीच आज संकटामध्ये आला आहे। तुम्ही पंचनामे झाले, पण मदत कधी मिळणार आहे? राज्यामधल्या संपूर्ण पंचनाम्यावर मी लक्ष ठेवून होतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला राज्याचे पंचनामे, आमचे जिल्हाधिकारी, संपूर्ण महसूल प्रशासन, संपूर्ण ॲग्रिकल्चर प्रशासन, कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग या सर्व विभागाकडनं पंचनामे या ठिकाणी सुरू झाले। रोजचेच पंचनाम्याचे आकडे आम्ही घेतो आहे। कालपर्यंत जे ऑगस्टचा विचार केला तर 25 लाख हेक्टरपर्यंत पंचनामे आम्हाला प्राप्त झाले होते। सप्टेंबरमध्ये विचार केला तर कालपर्यंत 22 लाख हेक्टरचे पंचनामे या ठिकाणी आमच्याकडे आले आहेत। तर जवळपास आज तरी 50 लाख हेक्टरच्या जवळपास हे संपूर्ण पंचनामे आमच्याकडे आहे आणि पुढच्या काळामध्ये 4-5 तारखेपर्यंत पूर्ण अंदाज क्लिअर होईल। आज आपण अजून 50 लाख पण थांबत नाही आहे, पण एक 4-5 दिवस पुन्हा लागतील की ॲक्युरेट या राज्यामध्ये किती नुकसान झालं, किती घराची पडझड झाली, किती जनावरं वाहून गेले। मृत्यूचा आकडा तर आहेत मानवी मृत्यूचा, पण जनावरे किती गेलेत, घरं किती पडझड झाली। शेवटी पंचनामा करताना प्रत्येक घराचा, प्रत्येक शेताचा वेगवेगळा पंचनामा करावा लागतो, कारण प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येक शेताची परिस्थिती वेगळी आहे। कुणाकडे संत्रा आहे, कुणाकडे कपास आहे, त्यामुळं पंचनामे ॲक्युरेट व्हावे। आणि सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे शेतकऱ्यांची की पंचनामे आमचा महसूल विभाग करताना किंवा ग्रामविकास विभाग, कृषी विभाग करताना या पंचनाम्याला ग्रामसभेमध्ये दाखवलं पाहिजे, जेणेकरून कुठलाही शेतकरी हा पंचनाम्यापासून दूर राहू नये। कालही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे, कोणतेही त्या ठिकाणी आडकाठी न आणता किंवा नियमावर बोट न ठेवता सरसकट पंचनामे केले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना वाचवता आलं पाहिजे, शेतकऱ्यांना मदत करता आली पाहिजे। सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्यामुळं पंचनाम्यामध्ये मात्र कुठल्याही त्रुटी होऊ नये, ही जे महसूलची महत्त्वाची जबाबदारी आहे, ही मदत पुनर्वसनाची आणि आमच्या संपूर्ण टीमची जबाबदारी आहे, ती योग्य पद्धतीने पार पाडण्याचा। तशा जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही अधिकाऱ्यांना काय सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भात? संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोललो, विभागीय आयुक्तांशी बोललो। महाराष्ट्रामध्ये आम्ही 2दा व्हीसी घेतल्यात। या राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठलाही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये, ह्या महत्त्वाच्या भूमिका आमच्या आहे। आणि नियमावर बोट ठेवून, म्हणजे कधीकधी नैसर्गिक परिस्थिती आहे, काही ठिकाणी अनैसर्गिक परिस्थिती आहे। म्हणजे नैसर्गिक म्हणजे आता जसं नैसर्गिक परिस्थितीमुळे हे संत्र्याचं झाड तुटलेलं आहे, पण बांधावरून पाणी गेलं आणि लोकांच्या जमिनी खरडून गेल्या, त्या अनैसर्गिक आहे। तर या सर्व म्हणजे कुठलाही शेतकरी, सर्व शेतकऱ्याचे पंचनामे झाले पाहिजे, याची काळजी महाराष्ट्र सरकार घेते। सरकार प्रोटोकॉल मध्ये काही अधिकारी कर्मचारी मंत्र्यांच्या दौऱ्यात असतात, याच्या दौऱ्यात असतात ना, त्याचा परिणाम मदत पुनर्वसनावर होतोय, सर्वेवर होतो, त्यांना काय निर्देश देणार? नाही, खरं तर आता ही गोष्ट खरी आहे की आपण जेवढे दौरे करू तेवढे अधिकारी आमच्या सोबत राहतात आणि त्यामुळं मुख्य काय आहे की आमच्या अधिकारी, कर्मचारी, तलाठ्यापर्यंत अधिकाऱ्यांना साईडवर, फील्डवर राहणे, फील्डवर आमचे अधिकारी राहील तरच शेतकऱ्याला खरा न्याय मिळेल। आणि त्यामुळं मी या भूमिकेमध्ये आहे
की आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसून ऑफिसमध्ये किमान त्यांच्या माध्यमातून मॉनिटर करून आपले सर्व तलाठी, आपले सर्व महसुली अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी फील्डवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांचं खरं नुकसान या ठिकाणी सरकारकडे आलं पाहिजे. जर सरकारकडे आकडा चुकीचा आला तर मग शेतकऱ्यावर अन्याय होईल. आणि त्यामुळं दौरे हे ठीक आहे, ते केले पाहिजे, बांधावर गेलंच पाहिजे शेतकऱ्याच्या. पण असंही होऊ नये की आपल्या दौऱ्यामुळं संपूर्ण महसुली यंत्रणा ही या ठिकाणी मंत्री किंवा प्रोटोकॉलमध्ये राहील आणि शेतकरी हवालदिल होईल. असं कुठले आम्ही करणार नाही. आम्ही हेच करू जे शेतकऱ्याच्या हिताचं आहे. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत अपेक्षित आहे, शक्य आहे? त्याला जोडूनच निधी आपल्यापाशी कमी जाणार आहे. केंद्र सरकारकडनं काही निधी मिळण्याची अपेक्षा आहे? नाही, केंद्र सरकार NDRFच्या नियमाप्रमाणे मदत करणारच आहे, ते करतच आहे. पण राज्य सरकार चा जोपर्यंत आकडा 5 तारखेपर्यंत संपूर्ण पिक्चर क्लिअर होईल, 5-6 तारखेपर्यंत, आणि मग माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी, एकनाथ शिंदेजी, आमच्या सरकारमध्ये महत्त्वाचे नेते बसून या ठिकाणी शेतकऱ्यांना शेवटी हे जे आता नॉर्म्स आहे या नॉर्म्सप्रमाणे शेतकऱ्यांना देऊन काही त्यांना फायदा होणार नाही. जास्तीची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकार याचा योग्य विचार करणार आहे आणि जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी होईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा विचार करणार. दिवाळी आधी ते शक्य आहे का? शक्य आहे दिवाळी आधी, कारण सरकारला आता एखादा त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्याकरता मायनस अकाउंटमध्येही पैसे येतात. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता कुठलीही भूमिका सरकारला घ्यायला लागली तरी सरकार घेईल. माननीय देवेंद्र फडणवीसजी हे नेहमीच शेतकऱ्याच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे यातून मार्ग काढतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत होईल, कारण शेतकरी आत्महत्याच करेल अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना काही करून आपल्याला मदत द्यावी लागेल, त्यांना मजबूत ठेवावं लागेल, तरच राज्याला विकासाकडे नेता येईल. कशा पलीकडे जाऊन मदत देण्याची गरज सध्या शेतकऱ्यांना आहे. विरोधक तशी मागणी करतात. सरकारची भूमिका नेमकी कशा पद्धतीने जास्तीत जास्त 4-5 तारखेपर्यंत राज्याचे संपूर्ण पंचनामे होतील, कारण एका दिवसाचं काम नाही आहे. प्रत्येक शेतात जाऊन पंचनामा करावा लागतो. नंतर मात्र एकंदरीत राज्याचा आढावा घेऊन या संपूर्ण नुकसान भरपाई करता, म्हणजे बागायतीला किती नुकसान भरपाई द्यायची, सोयाबीनला किती द्यायची, कापसाला किती द्यायची, वेगवेगळ्या पिकाला काय नुकसान भरपाई दिली पाहिजे, घरांना काय असलं पाहिजे, त्या ठिकाणी जनावरांना काय असलं पाहिजे, हा सर्व मोठा आकडा आहे. आणि जेव्हा सरकारकडे पूर्ण पिक्चर क्लिअर होईल, राज्याचं चित्र क्लिअर होईल, तेव्हा सरकार याला किती खर्च येणार आहे, किती नुकसान, म्हणजे किती वाढ दिल्यानंतर किती सरकारवर बोजा येणार आहे, सरकारवर किती बोजा आला तरी सरकार याचा विचार करेल आणि योग्य पद्धतीने शेतकऱ्याचं समाधान होईल असा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीसजी घेतील असं मला वाटतं. आतापर्यंत जे नुकसान झालं त्याचे पंचनामे कधीपर्यंत तुम्ही सबमिट करण्याचे शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे? कधीपर्यंत सगळे पंचनाम्याचे रिपोर्ट येईल? जिल्हाधिकाऱ्याशी जी माझी चर्चा झाली त्यानुसार 4-5 तारखेपर्यंत संपूर्ण राज्याचं एकंदरीत चित्र स्पष्ट होईल. म्हणजे घराचं नुकसान किती, जनावरांचं नुकसान किती, शेतीचं नुकसान किती. आज तर आमच्याकडे सप्टेंबर महिन्याचे 22 लक्ष हेक्टरचे पंचनामे आले आहेत. मागचे 25 लक्ष हेक्टरचे आमच्याकडे आहे ऑगस्ट महिन्याचे. त्यामुळं ते पंचनामे आले आहे आणि रोजच्या रोज पंचनामे येतात. आजचा वेगळा आकडा आहे, 2 तासांनी वेगळा आकडा आहे. 2500 कोटी रुपये सरकारने आतापर्यंत खाली पाठवले आहे, 2500 कोटी रुपये. आता बाकीचे पैसे पण ते निकषाप्रमाणे आहेत. पण आपल्याला जो निर्णय घ्यावा लागेल तो त्या ठिकाणी थोडा शेतकऱ्याचे जे डोळ्यातले अश्रू आहे, शेतकरी टाहो फोडतात आहे, याचा विचार करून थोडा अजून जास्तीची मदत शेतकऱ्याला द्यावी लागेल. याकरता माननीय देवेंद्र फडणवीसजी, आमचे अजितदादा, एकनाथ शिंदेजी बसून, आमचं महायुती सरकारचे सर्व नेते बसून शेतकऱ्याच्या पाठीशी कसं सरकार उभं राहील याची काळजी घेतात. सरकारकडनं पावलं उचलण्यात येत आहे, बांधावर जात आहे, आमदार पण आपला निधी देत आहे. पण आता भाजपाकडून एक मागणी करण्यात आली आहे की उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करावा आणि पूरग्रस्तांना मदत करावी. केशव उपाध्ये बोलले. नाही, ठीक आहे, ती मागणी ठीक आहे, पण आज त्याच्यात जाऊ नये. आज मी शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहे, त्यामुळे इथे राजकीय चर्चा करू नये. इथे फक्त शेतकऱ्याला मदत करावी एवढीच चर्चा आपण करू. कारण पंचनामे योग्य व्हावे हे आमच्या महसूल खात्याचं आणि ग्रामविकास आणि कृषी खात्याचं काम आहे.
त्यामुळं आम्ही पंचनामे योग्य पद्धतीने होतात की नाही यावर लक्ष देऊन आहोत. आता कुठलाही पॉलिटिकल विषय या ठिकाणी मला वाटतं चर्चेला आणू ई नये. सर्वे ई पंचनामे मदत घेतली जात आहे का? हो, ई पंचनाम्याची मदत घेत आहे. आमचे जमाबंदी आयुक्त या ठिकाणी कामात लागलेले आहेत. त्या काही ठिकाणी अडचणी आल्या होत्या ई पंचनामे घेण्याकरता, त्या काल आम्ही सोडवल्या. संपूर्ण ई पंचनामे करतो आहे आम्ही, फिजिकल पंचनामे करतो आहे आणि संपूर्ण महसूल अधिकाऱ्यांना आम्ही आदेश दिले आहे की त्या ज्या ग्रामपंचायतमध्ये जो एरिया नुकसान झाला आहे त्या ग्रामपंचायतला ती यादी दाखवा. कधीकधी ग्रामपंचायतला जर ती यादी दाखवली नाही तर नुकसान शेतकरी सुटून जातो. त्यामुळं संपूर्ण ग्रामपंचायतीला अशा याद्या पंचनामा सादर करण्यापूर्वी अशा याद्या ग्रामपंचायतला दाखवा अशा सूचना दिल्या आहेत. नागपूर जिल्ह्यात ड्रोनचा वापर होणारा सर्वेसाठी, पंचनाम्यांसाठी राज्यात असा वापर करणं गरजेचं वाटतं? राज्यात संपूर्ण ठिकाणी ड्रोनचा वापर होणारच आहे, पण ड्रोन शिवाय आम्ही फिजिकलही आमचे तलाठी, कृषी अधिकारी हे साईडवर जाऊन याचा अंदाज घेणार आहे. अंदाजपेक्षा ॲक्युरेट सर्वे करणार आहे. कोणीही सुटू नये. शेवटी एक शेतकरी जरी सुटला तरी फार मोठं नुकसान होणार आहे आणि त्यामुळं तसं सरकार कारवाई करणार. 8,500ची मदत आता झालेली आहे, मिळायला लागली शेतकऱ्यांना, पण ते पुरेशी नाही म्हणतात. तर आपण अतिरिक्त पॅकेजचा काही विचार सरकार करेल? मी तेच सांगतो आहे की एकंदरीत राज्याचा अंदाज 5 किंवा 6 तारखेला सरकारकडे येईल आणि 5-6 तारखेनंतर माननीय मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री बसून एकंदरीत काय आवाका आहे नुकसान भरपाईचा, म्हणजे नुकसानाचा आवाका काय आहे आणि त्यांना किती भरपाई द्यावी लागणार याचा राज्याचा एकंदरीत निर्णय होईल आणि मगच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार राहील. कारण शेवटी आता तुकडे तुकडे पंचनामे आले आहेत. त्यामुळं पूर्ण राज्य, शेवटी कुठलाही निर्णय जाहीर करताना राज्याचं पूर्ण चित्र स्पष्ट असलं पाहिजे. किती नुकसान झालं, किती घरं पडली, किती माणसं गेलीत, किती त्या ठिकाणी जनावरं गेली. मला वाटतं एक 3-4 दिवसामध्ये पूर्ण चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असे बोलले की मुख्यमंत्री दिल्लीला गेले मात्र खाली हाताने परत आले. ते दुसऱ्या कामानिमित्त म्हणजे गडचिरोलीच्या एका प्रकल्पासंदर्भात भेटायला गेले होते, शेतकऱ्यांसंदर्भातला विषय घेऊन गेले नव्हते. म्हणजे हर्षवर्धन सपकाळ तिकडे मुख्यमंत्री असं होते का? त्यांचा कोणी तिथे मुख्यमंत्री असताना कोणी त्यांचा तिथे व्यक्ती ठेवला होता का? त्यांनी मुख्यमंत्री काय बोलले? काहीतरी शेतकऱ्याची थट्टा करायची. आज महत्त्वाचं काय, राजकारण सोडून, राजकीय बाबी सोडून आज शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व पक्षांनी उभं राहायला पाहिजे. जेव्हा जेव्हा राज्य अडचणीत येतं तेव्हा सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना मदत केली पाहिजे. ही आजची परिस्थिती आहे. पॉलिटिकल बोलून पॉलिटिकल आखाडे नंतर करता येईल निवडणुकीच्या काळात. आज राजकीय आखाडे नाही आहेत. आज शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक आहे. राजकारणाच्या गोष्टी करून काही फायदा नाही आहे. बावनकुळे साहेब, सातत्याने गेल्या 10 वर्षामध्ये क्लायमेट चेंजमुळे हे सगळे बदल होतात आहे. कॉन्सन्ट्रेटेड पाऊस होत आहे. आताही जो परिसर आहे त्याच्यात मोठा परिसर महाराष्ट्रातला दुष्काळी भाग परिसर आहे. हे 10 वर्षात तिपटीने पूर वाढला आहे. कॉन्सन्ट्रेट पाऊस काही ठिकाणी झाला आहे. क्लायमेट चेंज आपल्याकडे एक विभाग आहे, दुरोगामी याचा सगळा विचार केला गेला पाहिजे. आता क्लायमेट चेंज नाही, वेगवेगळ्या पद्धतीचा विचार केला पाहिजे. कारण जे पाऊस पडतं त्या पडणाऱ्या पावसाचं नियोजन झालं पाहिजे. काही ठिकाणी वॉटर ग्रीड केल्या पाहिजे, म्हणजे पाऊस पडल्याबरोबर तो पाऊस सर्व नाल्यामध्ये सारखा डिवाईड झाला पाहिजे. वॉटर ग्रीड करण्याची गरज आहे. काही ठिकाणी स्टोरेज वाढवायची गरज आहे. जर खूप पाऊस पडला तर आपल्याकडे स्टोरेज जी आहे अजून स्टोरेज वाढवायची गरज आहे. नळगंगा, पैनगंगा सारख्या अशा योजनांची गरज आहे. म्हणजे राज्यामध्ये जसं नदी जोडो प्रकल्प आहे तर प्रत्येक जिल्ह्याचं वॉटर ग्रीड केलं पाहिजे. संपूर्ण जिल्ह्याचे नाले एकमेकाला जोडले तर येणारा पाऊस हा सर्व नाल्याला डिवाईड होईल, ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. तर प्रत्येक जिल्ह्याचा वॉटर ग्रीड करणे आणि वॉटर ग्रीड तयार करून त्या जिल्ह्याचं पाणी त्या जिल्ह्यात सर्व भागात डिवाईड करणं. म्हणजे काटोनरखेडा पाऊस पडला तर तो रामटेकच्या नाल्यापर्यंत कसा पोहोचेल. म्हणजे संपूर्ण जर डिवाईड झाला पडणारा पाऊस तर मात्र पूर आणि होणार नाही. या ठिकाणी जलनिस्सारण आणि मलनिस्सारण योजनांचं पुनर्विलोकन आवश्यक आहे. प्रत्येक शहरामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडला, 1 तास पाऊस पडला तरी शहर पाण्याखाली येतं. त्यामुळं या राज्याला पुढच्या काळामध्ये विकसित राज्य करण्याकरता जलनिस्सारण, मलनिस्सारण हा शहराकरता आणि ग्रामीण भागाकरता, शेतकऱ्याकरता आणि ग्रामीण भागातलं पाण्याचं, जसं आता काटोनरखेडमध्ये 800 फूट पाणी खाली आहे, अमरावतीमध्ये 800 फूट पाणी गेलं आहे. या सर्व नाल्यांचं जर ग्रीड आपण केलं तर बरोबर वॉटर मॅनेजमेंट होईल
असाही विचार पुढच्या काळात करावा लागणार. मुख्यमंत्र्यांनी एक म्हटलं होतं की कर्जमाफीबाबत आम्ही एक समिती नेमलेली आहे. आता या संकटात कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे, काय पावलं उचलली जात आहे? नाही, ही समिती जी नेमली आहे ही समिती एवढंच बघताय की ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली पाहिजे, ज्यांना गरज आहे कर्जमाफीची, त्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी केली गेली पाहिजे. परंतु काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठे मोठे फार्म हाऊस आहे, कधी त्यांनी शेती आपली अकृषक वापरलेली आहे. अकृषक शेतीवरही, रहिवासी शेतीवरही लोकांचं कर्ज आहे. मग रहिवासी शेतीवर कर्ज माफ करण्याऐवजी जो खरा शेतकरी त्याचं कर्ज माफ झालं पाहिजे, त्याकरता सर्वेक्षण केलं पाहिजे. खरा शेतकरी हा कर्जमाफीतून सुटू नये आणि ज्याची क्षमता खूप जास्त आहे, ज्याने फार्म हाऊस बांधले आहे, ज्याने लेआउट पाडले आहे, काही जमिनीवर तर लेआउट पडले आहे, ते अकृषक दाखवली आहे, शेती दाखवली आहे, लेआउट पडले आहे मोठे मोठे, तेही शेतीच्या जागेत आले आहे. मग अशाही शेतकऱ्याची कर्जमाफी होऊन जातं. तर मला असं वाटतं की निश्चित जो आकडा आहे तो ठरवण्याकरता ही समिती आहे आणि ती समिती पूर्ण रिपोर्ट देणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि मगच कर्जमाफीचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही या ठिकाणी जे पाहायला आले, किती भयावह वास्तव वाटतं? नाही, संपूर्ण राज्यात भयावह परिस्थितीमध्ये आहे. मराठवाडा उद्ध्वस्त झाला, पश्चिम महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, उत्तर महाराष्ट्रात तुम्ही बघितलं कालपासून नाशिक, नंदुरबार, धुळे, तिकडे कोकणामध्ये वाईट परिस्थिती आहे, विदर्भात वाईट परिस्थिती आहे. एकूणच महाराष्ट्र हा अत्यंत अडचणीमध्ये आला आहे. महाराष्ट्राचा शेतकरी अडचणीमध्ये आला आहे. 50 वर्षात झालं नाही एवढं नुकसान या महाराष्ट्रात झालं आहे. त्यामुळं हे नुकसान कसं भरून काढायचं? 4 प्रोजेक्ट बाजूला गेले चालतील, 4 प्रोजेक्ट नाही झाले चालतील, पण शेतकऱ्याच्या पाठीशी मात्र सरकार राहील एवढं मला आपल्याला आश्वस्त